शेवटचा कुटारी क्रिकेट संघ आणि त्यांना आम्ही सांगतोय की जेव्हा कुटारी संघ सेकंड इनिंगमध्ये उतरेल तेव्हा शेवटच्या षटक तुम्हाला फक्त 4 चेंडूंचा असेल याची नोंद घ्या. तर त्या अनुषंगाने तुम्हाला पेट क्रिकेट संघ खेळायचा आहे याची नोंद घ्या. तर संकेत कोंडे मित्रांनो सातत्याने 7 दिवस या स्पर्धेमध्ये डॉक्टरची भूमिका सातत्याने घेत आहेत. 7 दिवस या स्पर्धेमध्ये एक महत्त्वपूर्ण जॉब असल्याने देखील ते 7 दिवस या स्पर्धेमध्ये नेहमी दमदार योगदान देत असतात दरवर्षी आणि 7 दिवस सुट्टी मात्र त्यांनी जॉबसाठी टाकली आहे. तर त्यांचा आपण खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊया. पनवेल से लेके वासी से लेके मुंबई जहां पर जिनका बोलबाला हमेशा चलता है वो बिल्कुल डॉक्टर संकेत कोंडे को आप देख सकते हैं. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल. चैतन्येश्वर खुटारी संघ ज्याच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे आणि 2 सलामीवीर मैदानामध्ये पाहायला मिळतील. किरण आणि निलेश ही जोडी मैदानामध्ये. मात्रे बंधूंचं ही सलामीची जोडी. वैयक्तिक कोड्यातील पहिलं सांघिक कोड्यातील पहिले षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे गावदेवी पेठ संघाचा गोलंदाज लक्ष्मण कांबळे. एक चांगली गोलंदाजी अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिली, ज्याच्या नावावरती 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचा विक्रम देखील आपण पाहिलाय. ते गोलंदाजी विचुंब्याच्या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिली होती. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. तोच गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल, कारण त्यांच्या समोर आपण जर संघ पाहिला तर चैतन्येश्वर खुटारी संघ एक नामवंत संघ. गतवर्षी या संघाने अनेक क्रिकेट स्पर्धेमध्ये फेरबदल करण्याचा विक्रम आपल्या नावावरती केलाय आणि खुटारी संघ मैदानामध्ये खेळतोय. या संघाला चांगदेव पाटील वेगर खुटारीचे जावई आहेत, यांच्या वतीने देखील शुभेच्छा आल्यात. पंचांचा इशारा येतोय की सामना सुरू होईल. पहिलं चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणारे लक्ष्मण हा गोलंदाज. अतिशय चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये साकार केली आहे, पण तेवढीच चांगली सलामी देणारा किरण मात्रे हा फलंदाज. फुल टॉस चेंडू गुडघ्याचा वापर केलाय. लिप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जाईल. 1 बाउन्स द रोप, सीमा पार चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. मैदानाच्या चारही बाजूला फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय. किरण म्हात्रे अकाउंट ओपन केलं 4 धावांना. पहिला सामना आपण पाहिला ज्या 33 धावांचा पल्ला गाठत असताना शेवटच्या षटकामध्ये सामना रंगला होता आणि तो सामना जिंकला होता. पुन्हा एकदा मोठा फटका. मिड विकेटला चेंडू येईल. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी प्रयत्न नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. पहिला सामना आपण पाहिला श्री गणेश वल्लभ आणि नागझरी या 2 संघामध्ये, ज्यामध्ये नागझरी क्रिकेट संघाने सामना जिंकलाय. आणि या 2 संघामध्ये सामना कोणता संघ जिंकेल, कारण दोन्ही संघ अतिशय मातब्बर आहेत. दोन्ही संघामध्ये चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू सरळ हाताने खेळलाय. चेंडू जातोय डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळाला. 2 चेंडूवरती 2 सिंगल. लक्ष्मण कांबळे या गोलंदाजावरती हल्ला चढवल्यानंतर डिफेन्सिव्ह क्रिकेट. निलेश म्हात्रे आणि किरण हे 2 सलामीवीर मैदानामध्ये. स्लोवर चेंडू डीप लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. चेंडू वेगाने येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू मध्ये पोहोचेल का, चेंडू जाईल सीमा पार चौकार. 4 धावा. चार धावेने संघ जाऊन पोहोचलाय. फलकाचा विचार केला दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी. मैदानामध्ये ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी चेंडू हवाई हल्ले चढवले जातात. जोरदार अपील. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंचाने इशारा केलाय की लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. चैतन्येश्वर खुटारी संघाची 11 धावा पाहायला मिळाल्या. एकी फलंदाज बाद नाही. जमेची बाजू. अतिशय इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार चौकार. 4 धावा. तो कौन मांगता? ए जूली जूली, सोनी का दिल तुम पे आया जूली, तेरे लिए चढ़ जाऊं सूली, तू ही तो मेरी जान है, जान है, जान है, जान है। जूली जूली, सोनी का दिल तुम पे आया जूली, तेरे लिए चढ़ जाऊं सूली, तू ही तो मेरी जान है।
पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावपले धावा लागल्यात 15. लक्ष्मण कांबलेवरती चढवलेला हल्ला पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात आपण पाहिली चैतन्येश्वर खुटारी संघाची आणि गावदेवी पेठ संघाची महागडी गोलंदाजी. पण दुसऱ्या षटक कोणाच्या हातामध्ये दिले जाईल तर दुसरे षटक घेऊन येतोय गुड्डू म्हात्रे हा गोलंदाज. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील आणि ती सुरुवात देखील आपल्याला चांगली पाहायला मिळाली खुटारी संघाची. किरण म्हात्रेच्या बॅटमधून 3 चौकार 1 सिंगल 13 धावांचं योगदान दिलंय. निलेश म्हात्रेने एकच चेंडूचा सामना केलाय. 1 धावेचं योगदान दिले आपल्या संघासाठी आणि धावफलक जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये बिनबाद 15 ही चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. गुड्डू म्हात्रे चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणारे कोपरोली गाव इन करून कारण प्रफुल्ल जर आपण पाहिलं तर या मैदानावरती धावा पहिल्या सामन्यामध्ये आपण कमी पाहिल्यात. या सामन्यामध्ये धावसंख्या जास्त पाहायला मिळेल का? मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फलंदाज बाद होईल. शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा गडगड. फलंदाज बाद झालाय. बॅटची आतली कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला आणि पहिला आदरा मिळालाय 15 धावसंख्येवरती. गुड्डू म्हात्रेनं पहिल्या चेंडूवरती मिळाली सफलता. नौका खेळाडू मैदानामध्ये विशाल म्हात्रे गतवर्षी 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवण्याचा विक्रम. अनेक क्रिकेटचे मैदान गाजवणारा हा खेळाडू आज कोपरोलीच्या आमदार चषकामध्ये कशा प्रकारे दमदार कामगिरी करेल याकडे सर्व खुटारी ग्रामस्थांचे लक्ष असणार आहे. तो गोलंदाजी देखील तेवढीच चांगली पाहिली गुड्डू. तर नागझरी संघाचे खेळाडू बघा पडद्यावर बसलेत. त्यांना विनंती असेल जर आपण बसू नका पडद्यावरती. किरण पाटील कोपरोली यांच्या वतीनं पेट टीमसाठी शुभेच्छा. खांद्याचा वापर केलाय आणि पंच इशारा करतील की अतिरिक्त बाउन्स आहे अवांतरचा इशारा केलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या धावसंख्येवरती. एक अति उचली घेणारा चेंडू तुमच्या कोट्यामधील देखील समाप्त होईल याचा इशारा देखील पंचांनी केलाय. आणि चांगली पंचांची भूमिका अनेक स्पर्धेमध्ये साकार करीत असताना द्वारकानाथ चोरगे सर आणि सुनील तांडे सर बेलवली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जाग्यावरून ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. तर याच दरम्यान सन्माननीय शैलेश पाटील साहेब आणि अजय पाटील साहेब एवन जोडी ऑफ कोपरोली यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. 2 व्हीलर गाडीची जी लाईट चालू आहे ती बंद करा. गोलंदाज गुड्डू म्हात्रे अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली. एक सुरेख कमबॅक स्लोवर चेंडू फेकला गेलाय. पंच आमच्याकडे बोलतायत. अवंतचा इशारा केलाय. अवंत धावेने संघ जाऊन पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. प्रफुल्ल जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये ज्या धावा जमल्या होत्या 15 आणि त्यानंतर या षटकामध्ये 2 अवांतरच्या धावा 1 सफलता 1 डॉट चेंडू म्हणजे 4 चेंडू फेकलेत. यामध्ये 2 चेंडू अवांतर फेकले गेलेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजांना. गुड्डूचा हा चेंडू शॉट अँड पुल पुलचा फटका सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमा पार षटकार. चकासी एंट्री हादरती कंट्री कितीतरी येतील जातील. चकासी एंट्री हादरती कंट्री कितीतरी येतील जातील. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. अतिशय चांगला फटका विशाल म्हात्रे याच फटक्यांसाठी ओळखला जातोय आणि एक चांगला फटक्याच्या बॅटमधून निघाला आणि गुड्डू म्हात्रेवरती चढवलेला हल्ला आपण पाहिला. एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे ती ओळख मैदानामध्ये दाखवत असताना आणि चांगल्या धावा जमवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय चैतन्येश्वर खुटारी संघ. आणि मैदानाचा एकंदरीत विचार केला हा मैदान फलंदाजांना देखील अनुकूल आहे गोलंदाजांना देखील अनुकूल आहे. पण खेळपट्टीवर ज्या प्रकारे तुम्ही चेंडू फेकाल शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकाल तर त्या चेंडूवरती तुम्हाला मोठे फटके पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही गुडलँड स्पॉटवरती यॉर्कर लाईनचे चेंडू फेकणार तर ते चेंडू नक्कीच तुम्हाला डॉट जाताना पाहायला मिळतील. चेंडूची मागणी मैदानामध्ये केली जाते. धावफलक पहिल्या षटकामध्ये 15 या षटकामध्ये धावा खर्च केल्या गेल्यात 8. चेंडूची फेकी केली गेली 5 त्यामध्ये 2 अवांतर म्हणजे 3 चेंडूचा अद्याप खेळ बाकी असणार आहे. कारण ज्यावेळी आपण फलंदाजीसाठी जाल त्यावेळी 2 चेंडू इथून चेक करून घ्यायचे आहेत. कारण त्यानंतर तुम्हाला जर चेंडू हरवला
तर जो पंचांकडे चेंडू असेल तोच तुम्हाला फलंदाजी करताना घ्यावा लागणार आहे, याकडे लक्ष असू द्या. कडक नियमांची अंमलबजावणी या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वेळा आपण पाहिली. नितीन पाटील असतील, रोहित पाटील आणि संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीनं ही मेहनत. ऑफस्टिकवरती चेंडू फेकला गेला आहे. फलंदाज विशाल आशाभूत नजरेने पाहत बसला होता, परंतु चेंडू ऑफस्टिकच्या जवळून जातोय. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन लेंथवरती चेंडू फेकला जातोय. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलकाचा विचार केला, 23 धावा धावफलकावर. एक फलंदाज माघारी. मोठा फटका, शॉर्ट पिच लाईनचा चेंडू फेकाल, त्याला पनिशमेंट मिळेल. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. चिकवीरा माऊली गो अग्नी कोल्यांना पावली. आई माझी एकवीरा माऊली गो अग्री कोल्याला पावली. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. धावांचा सरासरी राखण्यामध्ये यश येतोय, कारण ते पहिल्या षटकामध्ये जमवल्या होत्या 15 धावा. लक्ष्मण कांबळेच्या षटकामध्ये गुड्डू मात्रेवरती देखील तसंच आक्रमण पाहायला मिळालं. आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो की षटक होईल समाप्त. 14.50 सरासरीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्येत 29. एक फलंदाज माघारी. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना खुटारी संघ. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. पहिल्या षटकामध्ये धावा 15. या षटकामध्ये धावा आल्या 14. 2 षटकामध्ये 29 धावा धावफलकावरती. एक फलंदाज माघारी. गोलंदाज विलीन सुरते गोलंदाजी मार्कवर आलाय. वैयक्तिक कोडतील पहिले, सांगवी कोडतील तिसरे षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे. समोर फलंदाज जर पाहिला सलामीला गेलेला फलंदाज निलेश म्हात्रे आणि विशाल म्हात्रे जोडी. विशाल म्हात्रेचा विचार केला तर 2 षटकाच्या बॅटमधून 5 चेंडूचा सामना केलाय आणि त्यानंतर त्याला साथ देणार फलंदाज किरण. निलेश हा फलंदाज पाहायला मिळेल. विलीन मात्रेचा हा स्लोवर चेंडू, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जाईल. एक धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 30 या आकड्यावरती. गोलंदाज मार्कवर पाहायला मिळतो विलीन सुरते. या षटकातील पुढला चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत बसलाय. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. नीट गड्या बॉलिंग करायला लागल ना, यो ना ठेई. अगं पोरी तू सपनात ये ना, आपले जुने जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात ये ना, आपले जुने जाग्यावर भेटना. षटकार आलाय. षटकाराने संघ जाऊन पोहोचला 36 या आकड्यावरती. विलीन सुरतेवरती प्रहार. मोठा फटका. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न नकार दिलाय विशाल म्हात्रेनं. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 37 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि या षटकाचा विचार केला अद्याप 8 धावा जमवल्या गेल्यात. सुरेख फलंदाजी करतोय विशाल आपल्या संघासाठी. ज्या दिशेने चेंडू येतो त्या दिशेने फलंदाजी करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फाईन लेगला चेंडू अडवला जाईल. एक धाव मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय 38 या आकड्यावरती. विलीन सुरते गोलंदाजीच्या मार्कवर असताना या षटकाचा विचार केला. एकंदरीत चेंडू फेकले गेले 4 आणि 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या 9. एक सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली विशाल म्हात्रेच्या बॅटमधून. अद्याप फलंदाजी करत असताना 3 षटकार त्या बॅटमधून आले आहेत आणि मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलाय. दणदणीत षटकार. 6 धावा.
6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. विलीन सुरतेवरती चढवलेला हल्ला आपण पाहिला. विशाल मात्रेची फलंदाजी. डिफेन्सिव्ह क्रिकेट कट केलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक करतोय चुकी. चेंडू जाईल सीमा पार आणि पंचांचा इशारा येतोय की हा चेंडूवरती मिळतील 4 धावा. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 3 षटकांचा खेळ होईल समाप्त. 16.00 च्या सरासरीनं 48 धावा धावफलकावर. धन्यवाद डीजे. चला ड्रिंक्स घेऊन जा. दोन्ही 12 खेळाडू पाणी घेऊन जा लगेच मैदानात. तर या ठिकाणी आमचे कुटारी गावचे परम मित्र अर्थातच आमचे समालोचक मित्र ज्या पद्धतीनं ज्यावेळी चैतन्य शूर 11 कुटारी क्रिकेट संघ खेळत असतो तेव्हा त्यांचा नेहमी दमदार योगदान राहिला आहे. ते अर्थातच त्यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीगसाठी संपूर्ण पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ते आमचे संजय म्हात्रे साहेब कुटारी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांनाही विनंती असेल यावं आपलंही स्वागत. आणि या स्पर्धेसाठी तोंडरेगावचे आमचे सोमनाथ पाटील साहेब यांच्या वतीनं पाण्याची व्यवस्था करून दिली गेली. त्यांचंही आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. नितीन डीजे ठोक. धन्यवाद डीजे. बिल्कुल राशिद खान को आप देख सकते हैं. भले ही अफगानिस्तान के हो लेकिन यहाँ पर पहुँचे कैसे पता नहीं. बढ़िया योगदान देते हैं 12-12 किंग रोशन पाटिल के साथ. तो राशिद खान कमेटी मेंबर्स भी है तो उनका हम जरूर स्वागत करेंगे. पहिल्या 3 षटकामध्ये 48 धावा. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहिला. 3 षटकानंतर चौथे षटक फेकणारी सज्ज असेल. गोलंदाज पुन्हा एकदा लक्ष्मण कांबळे ज्याच्यावरती तर नेरे धुंद्रे विभागाचे बायकरमॅन ओसराई चषक स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांना बाईक देऊन गौरवण्यात आलं होतं ते कैलास टुकरे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही सरसे स्वागत. गोलंदाज समोर आपण पाहतो लक्ष्मण कांबळे. समोर फलंदाज निलेश मात्र आपण याला पाहणार आहोत. चांगली फलंदाजी, चांगली संयमी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि जास्तीत जास्त स्ट्राईक तो विशाल मात्रेला देण्याचा प्रयत्न करतोय. हेच तर आहे खरं क्रिकेट. आणि ते क्रिकेट मैदानावरती दाखवत असताना 2 फलंदाज, एक सिंगल मिळेल. एकाच धावेने संघ जाऊन पोहोचतोय 49 या आकड्यावरती. चौथं षटक मार्गस्थ असताना 11 चेंडूंचा खेळ बाकी असणारे आणि उशिरानं आलेल्या संघाला 2 चेंडूंची पॅनल्टी आपण पाहिली गावदेवी पेठ संघाला. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये 4 चेंडूचा फेकी करेल तो क्षेत्ररक्षण करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये चैतन्यशूर कुटारी संघ. म्हणजे या संघाला 28 चेंडूमध्ये ज्या धावा जमवायच्या प्रफुल ते जमवा लागणार आहेत. कारण एक कडक नियमावली आपण आमदार चषकामध्ये नेहमीच पाहतोय आणि आज देखील तेच पहिल्या 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाला. सरळ बॅटने चेंडूला फेकून दिले. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू 1 बाउन्स द रोप. चौकार. 4 धावा. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 53 या आकड्यावरती. अर्धशतकीय धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चैतन्यश्वर कुटारी संघाला अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली. विशाल म्हात्रे एक चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. 10 चेंडू 33 धावांचं योगदान. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू जाईल. पंचांचा इशारा आलाय की अवंत धावेने संघ जाऊन पोहोचतोय 54 या आकड्यावरती. 54 धावसंख्या. तू विचार केला तरी कसा 33 धावसंख्येचं योगदान दिलंय विशाल म्हात्रे या फलंदाजानं. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू जाईल सरळ बॅटने अति ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावरून. षटकार. 6 धावा. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती. लक्ष्मण कांबळेच्या वरती चढवलेला हल्ला आपण पाहिला. हाच तो गोलंदाजी ज्याच्या नावावरती विकेटचा विक्रम आहे. त्याच गोलंदाजाला दिवसा तारे दाखवण्याचं कार्य करतो या ठिकाणी विशाल म्हात्रे हा फलंदाज. काय फलंदाजी केली. 39 धावांचं वैयक्तिक योगदान या खेळाडूंना आपल्या संघासाठी दिले. स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक या ठिकाणी पाहायला मिळेल का
विशाल मात्रेच्या बॅटमधून, कारण अद्याप 11 धावांची गरज आहे. आता 1 षटकाचा खेळ अद्याप बाकी असणार आहे. स्लोवर चेंडू, आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता, धावफलकाचा विचार केला, 60 धावा धावफलकावर. म्हणजे जी सरासरी जर पाहिली, पहिल्या षटकामध्ये 15ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय आणि चौथ्या षटकामध्ये देखील त्याच दिशेने वाटचाल करीत असताना कुटारी संघ. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. विशाल मात्रे धावसंख्या जर पाहिली वैयक्तिक ते 39 या धावसंख्येवरती बाद होऊन माघारी परततोय. तुमसा कोई प्यारा कोई मासूम नहीं है, क्या चीज हो तुम खुद तुम्हें मालूम नहीं है. लाखों है मगर तुमसे यहाँ कौन हंसी है, जान हो मेरी तुम्हें मालूम नहीं है. कोई प्यारा कोई मासूम नहीं. विशाल मात्रे आपलं काम पूर्ण करून आलाय. 39 धावांची फलंदाजी केली. नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नीरज म्हात्रे कमबॅक केलंय. लक्ष्मण कांबळेनं महत्त्वपूर्ण सफलता संघासाठी मिळवून दिली आहे. 60 धावा धावफलकावरती. गावदेवी पेठ संघ मैदानामध्ये एक चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळाला. एक सामना दुसऱ्या स्पर्धेमध्ये हा संघ खेळून आलाय. तिथे थोडासा विलंब झाला आणि त्यानंतर 2 चेंडूंची पॅनल्टी घेऊन मैदानामध्ये खेळत असताना गावदेवी पेठ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाने केली चुकी. 1 धाव मिळेल का, तर 1 धाव मिळाली गेली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 61 या आकड्यावर. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या जर पाहिली तर 15.25च्या सरासरी धावा जमवल्या गेल्यात 61 आणि फलंदाज बाद झालेत 2. लड़की है सब वो हस्ती है. एक चौकाच्या बॅटमधून आणि 4 सिंगल अशा 8 धावांचं वरती फलंदाजी करत असताना 5 चेंडूचा सामना केलाय. म्हणजे कोणताही चेंडू डॉट खेळला नाही आणि विशाल मात्रेला जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवली आणि त्यानंतर विशाल मात्रेने जमवल्या 39 धावा. बॅटची कडा, यष्टीरक्षकाची डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार, चौकार. मोटारवाला नको पैसेवाला नवरा दिलवाला पाहिजे बाबा मला. मोटारवाला नको पैसेवाला नवरा दिलवाला पाहिजे बाबा मला. तुझ्यासाठी बायगो चप्पल जिजवीन पोरी दिलवाला नवरा. 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 65 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोठ्या फटका, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय निर्धाव. डॉट चेंडूची सांगता होते. शेवटचं षटक मार्गस्थ असताना चांगले कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, कारण गोलंदाज सुनील एक सुरेख कामगिरी केली. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर कमबॅक, एक डावखुऱ्या त्याचा गोलंदाज. स्लोवर चेंडूची फेकी केली आहे. पंच आमच्याकडे वल्लत असताना अवांतचा इशारा. एखादा वेळी संघ जाऊन पोहोचलाय 66 या आकड्यावर. 5 षटकांचा सामना, 66 धावा धावफलकावरती. मागच्या सामन्यामध्ये 32 धावांचा पाठलाग करीत असताना नागझरी संघाच्या नाकी 9 आले होते आणि त्यानंतर सामना जिंकला होता. परंतु असं वाटलं होतं की सामना सुरेख पाहायला मिळेल प्रेक्षकांना. अतिशय चांगली गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर खांद्याचा वापर केलाय, वेगाने फेकला होता चेंडू. डॉट चेंडूची सांगता होते. तर दीपक या ठिकाणी विचार केला तर रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध पॅकर आणि गावदेवी पेठ संघाचे पुरस्कर्ते किरण शेठ पाटील कोपरोली इथे मॅचचा आनंद घेत असताना त्यांनाही विनंती असेल यावं व्यासपीठावरती. बर्गर पिझ्झाचे खऱ्या अर्थानं कंदे फेवरेट डिश आहे त्यांची, तर त्यांना विनंती असेल यावं आपण. नक्कीच एक चांगली व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी खराब. 1 धाव या ठिकाणी बाईच्या स्वरूपामध्ये असेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 67 धावा धावफलकावर. शेवटचं षटक कसं फेकावं याचं उत्तम उदाहरण देतोय सुनील, कारण ज्या सुनीलच्या पहिल्या चेंडूमध्ये चौकार आणि त्यानंतर मात्र संपूर्ण दोन्ही खेळाडूंच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केले, धावसंख्या रोखण्याचं कार्य केले या सुनील गोलंदाजांना. कारण गोलंदाजी कशी करावी हे जाणून देतोय, कारण संघ थोडासा पहिल्या 4 षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या.
क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस चेंडू होता, डीप लॉंग ऑनला चेंडू येतोय, एक धाव पूर्ण क्षेत्र थोडासा चुकी करतोय आणि तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 69 या आकड्यावरती. 69 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील? चैतन्येश्वर खुटारी संघ चौकार, षटकार, सिंगल, डबल की या ठिकाणी डॉट चेंडू फेकला जाईल गावदेवी पेठ संघाच्या माध्यमातून. कारण धावसंख्याच खूप चांगली उभारली गेली आहे अद्याप या सामन्याचा विचार केला तर. हा शेवटच्या चेंडूवरती 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी 2 फलंदाज वेगाने सरसावतील. गोलंदाज चेंडूवरती येतोय, तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय. खेळाचं पहिलं सत्र होईल समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये धावफलकात धावा झलकावल्या गेल्यात. प्रथम फलंदाजी करीत असताना चैतन्येश्वर कुटारी संघाची धावसंख्या 71, 71 धावा धावफलकावरती आणि उर्वरित येणाऱ्या पुढल्या सत्रामध्ये म्हणजे 28 चेंडूमध्ये धावा जमवायच्या आहेत 72 विजयासाठी गावदेवी पेठ संघाला. आणि तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा बोलूया पुढल्या सत्रासाठी रॉकस्टार समालोचक अर्थात प्रवीण गायकर सर वाकडी यांच्याकडे आणि तत्पूर्वी डीजे नितीन. धन्यवाद दीपक. या खऱ्या तुम्ही या स्पर्धेचा एन्जॉय खऱ्या पाहता ते कल्याण माफ करा भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष तथा अंजूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्माननीय केतन शेठ तरे साहेब आणि त्याच्यानंतर विचार केलात मित्रांनो बाल्यामामा चषकाचे यशस्वी आयोजक ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा पाहिलीत ते सन्माननीय केतन शेठ तरे यांचं या ठिकाणी खऱ्या थोड्या दिवसातच आगमन होईल आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये पृथ्वी 11 माहुलगाव संघ देखील खेळण्यात येणार आहे. तर त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया आणि त्यांनाही विनंती असेल की आपण देखील 9 तारखेला आपण या स्पर्धेसाठी यावं. या स्पर्धेचे आयोजक 12 किंग रोहित शेठ पाटील आपल्याला विनंती करतात की आपण देखील यावं. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादा, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. ती घुसणारी 12 ही फॉर्च्युनर वाडी. कोपरोली गावाची शान आहे भारी, कोपरोली गावाची शान आहे भारी. आता दादाची लयच भारी मनात ती घुसणारी. 12 ही फॉर्च्युनर वाडी. कोपरोली गावाची शान आहे भारी. आहे जिगरवाला तो हिम्मतवाला, आहे जिगरवाला तो हिम्मतवाला. आहे दोस्तीचा सरदार, आहे दोस्तीचा सरदार. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. धन्यवाद डीजे नितिन, धन्यवाद. तो बिल्कुल रोशन शेठ पाटिल 12 किंग इनका ये सुमधुर संगीत आपने डीजे सानिया नितिन के माध्यम से आपने सुना. उनके भाई स्क्रीन के ऊपर रोहित पाटिल, डॉक्टर संकेत खोंडे, इनको भी आप देख सकते हैं जो सनपड़ा आई थिंक मानखुर्द रिटर्न जबरदस्त यहाँ पर टीम के लिए योगदान देते हुए सनग्लासेस पहनते हुए काफ़ी कमाल का योगदान जिनके माध्यम से देखने को मिला है. और जिस तरीके से हम उनकी बार चर्चा करते हैं हमेशा योगदान भी उनका उतना ही तगड़ा रह चुका है. तो चलिए आरंभिक जोड़ी इस वक्त मैदान में जाती हुई विलीन सुरते और उनका साथ देंगे मेरे ख्याल से हर्षल मात्रे. ये आरंभिक जोड़ी मैदान में आती हुई गावदेवी पेठ टीम की ओर से. फिलहाल रोहिदास क्रिकेट क्लब पेठ यानी कि आरसीसी पेठ खारगर विभाग की जो टूर्नामेंट है वहाँ पर इस टीम ने एक मुकाबला जीता है और ये अब दूसरे टूर्नामेंट में पहला मुकाबला. बड़ा लक्ष्य है. गेंदबाज तैयार, पहली गेंद ऑन साइड में पुल कर दिया है जरूर. डीप स्क्वायर लेग में फील्डर दूर से आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे. 1 रनों के साथ बल्लेबाज ने अपना खाता खोला और गावदेवी पेठ 11 टीम का खाता खुलता हुआ 1 रन. तो टोटल 28 गेंदें फेंकी जाएंगी. ये बात ध्यान में रखिए
क्योंकि 2 बॉल की पेनल्टी लगी है मेरे ख्याल से टीम गावदेवी पेट को। तो 28 गेंदों में ये रन बनाने हैं इस मुकाबले में। जो टोटल टारगेट है मेरे ख्याल से 72 रनों का टारगेट है। 28 गेंदों में बनाने, उनमें से एक गेंद समाप्त हो चुकी है, यानी कि अब 27 गेंदों में 71 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। विलिन सुरती खेलने के लिए तैयार, तगड़े बल्लेबाज। शॉट बड़ा खेलने की कोशिश जरूर की थी, लेकिन पॉइंट में फील्डर तैनात है, उठाएंगे फील्ड करेंगे। तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था। 1 रनों के साथ पड़ा हुआ स्कोर है टोटल 2 रन। बल्लेबाजी के आंकड़ों पर एक बार नजर डालेंगे। पहले सत्र में रन बनाए थे मेरे ख्याल से, काफी धुआंधार शुरुआत विशाल मात्रे की ओर से। लगभग विशाल ने 11 गेंदों में 39 रनों की शानदार पारी खेली अपने टीम के लिए। शॉट हवा में है जरूर, लेकिन टाइमिंग इतना जबरदस्त नहीं था कि बाउंड्री क्लियर कर सके, और सीधा लॉन्ग ऑन के खिलाड़ी के विवेक के हाथ में ये गेंद जाती हुई, और ये पहला करारा छटका गावदेवी 11 पेट टीम को। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग, पण स्वभाव लय त्याचा साधा, पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा रोशन दादा, पुरा करीतो आपला वादा, युवा नेता रोशन दादा, पुरा करीतो आपला वादा, कोपरोली गावचा। तो विकेट नंबर पहला गिरता हुआ, हालांकि बल्लेबाज मेरे ख्याल से विशाल, माफ कीजिएगा, हर्षल मात्रे मैदान से बाहर लौट चुके हैं, और उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज नितेश मात्रे आते हुए। प्रेशर पहले ओवर में डालते हुए गेंदबाज मेरे ख्याल से जबरदस्त गेंदबाजी किरण मात्रे करते हुए। हमारे फॉर्चून इवेंट्स के निश्चित तौर पर राजेंद्र दादा मात्रे, इनका भी हम स्वागत करते हैं। भावेश जो हमेशा दमदार योगदान देते हैं, हमारे गोल्डन मैन अनिकेत मात्रे, एकनाथ मामा मात्रे खुटारी, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। जहां पर खुटारी टीम की चर्चा करेंगे, जिनका बेहतरीन संजय भोईर, इनका भी जबरदस्त सपोर्ट रहता है। संजय भोईर आइए, आपका भी स्वागत है। इनफील्ड के ऊपर से मिड ऑफ को क्लियर करते हुए, व्हाट अ ग्रेट शॉट, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन की तरफ, 1 बाउंस ओवर द लाइन, मस्ट नीडेड बाउंड्री, 4 रन। लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा, लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा, पाटलांचा बैल गाडा, पाटलांचा बैल गाडा, गाडा त्या घाटात गेला या राडा। धन्यवाद डीजे। बिल्कुल आप देख सकते हैं जिस तरीके से विलिन सुरते ये खतरनाक बल्लेबाज है, लेकिन जब चर्चा करते हैं गेंदबाज लेफ्ट हैंडर विशाल मात्रे की, आज बेहतरीन परफॉर्मेंस दिखाया। पनवेल प्रीमियर लीग हो चाहे वो व्यावसायिक क्रिकेट हो, आपने तालुका हाफ में खेलते हुए ओम साई बंगरपटा टीम की ओर से विशाल को हमेशा देखा है, और उनसे ओपन गेंदबाजी नहीं करवाई है, क्योंकि उनके पास जानते हैं कि किरण मात्रे जैसे भी प्रमुख गेंदबाज है जो अच्छी खासी गेंदबाजी कर लेते हैं। और चलिए, शुरुआत तो बेहतर हुई थी, लेकिन सामने वाले टीम के पास भी काफी प्रमुख हथियार है। विलिन सुरते बड़े शॉट के लिए खिलाड़ी जाना जाता है। देखा होगा आपने जिस तरीके से खानाव के मैदान के ऊपर जो तालुका प्रमुख ट्रॉफी का आयोजन किया गया था गावदेवी क्रिकेट क्लब खानाव की ओर से, तब वहां पर धुआंधार बल्लेबाजी की थी विलिन सुरते ने, लेकिन आज वो बल्लेबाजी क्या फील्ड से निकल आएगी, या चैतन्येश्वर 11 खुटारी टीम के गेंदबाज पूरी तरीके से रोक पाएंगे। कुमार निखिल विष्णु मात्रे, जिनके माध्यम से ये टी शर्ट्स प्रदान की गई है, देख सकते हैं खुटारी टीम को। गेंदबाज तैयार, स्लो ओवर किया था इस गेंद को, बल्ले का लगा था शायद अंदरूनी किनारा, और सीधा गेंद जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत। विकेट नंबर 2, बैक टू द पेविलियन। धन्यवाद डीजे। बिल्कुल हमारे धूत पापेश्वर के कर्मचारी लाइव यूट्यूब के माध्यम से आनंद लेते हुए, क्योंकि दोपहर का लंच का समय हो चुका है, और पूरी तरीके से जो दूध पापेश्वर में सभी के सभी है ना, ज़्यादा से ज़्यादा आपको क्रिकेटर नजर आते हैं, और सभी अब थोड़ा सा समय मिला है तो यूट्यूब के माध्यम से हमारे पंकज होंगे तांबड़े नेरेपाड़ा के, जिनके माध्यम से नेरीधुंद्र विभाग प्रीमियर लीग को भी जो स्पोर्ट्स गॉगल प्रदान किए गए थे, तो उनका भी हम जरूर स्वागत करते हैं। हमारे सुपरवाइजर होंगे जिस तरीके से पेन के कमाल का यहाँ पर योगदान देते हैं, दोनों सुपरवाइजर एक कोन के हैं जो, और हमारे कोपरोली के ऋषि भी है, वहाँ पर जॉब करते हैं, किरण भाई है, हैप्पी बर्थडे भी काम करते हैं, यानी कि नितिन भी है। ऑन साइड में खेलने की कोशिश जरूर की थी, बल्ले और गेंद का संपर्क नहीं है। देखते देखते पहला पावर प्ले हुआ समाप्त, और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल लक्ष्य का पीछा करना है मेरे ख्याल से
72 रनों का और पहले ओवर में रन बने 2 विकेट के नुकसान के ऊपर 6 रन गावदेवी 11 पे टीम। मिसाईल बैलाचं लय भारी, त्याने गाजवली मैदानी सारी. हे मिसाईल बैलाचं लय भारी, त्याने गाजवली मैदानी सारी. हुकमाचा एक्का नद नाही करायचा वाघाचा, आहे हुकमाचा एक्का नद नाही करायचा वाघाचा. साऱ्या जिल्ह्यामध्ये ना बघत तै मिसाईल बैला. क्या बात आहे, अप्रतिम संगीत. कारण कोपरोली गावामध्ये नाव गाजतंय आमच्या संकेत खोंडे भाईचा. शैलेश पाटील मिसाईल बैलाचे मालक करताना यांचा हा संगीत तुम्ही ऐकलात. शॉट बड़ा है, इस बार हवा में खेला हुआ लेकिन फील्डर से दूर ये गेंद है. नो चांस इनटू द फैंस. इट्स अ ह्यूज हिट, 6 रन. दिलदार मनाचं वाढीव तुमचं, दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा ह्यो कारभार. तुमचं वेगळंच असतोय नाम. धन्यवाद डीजे. देखिए यहाँ पर विलिन सुरते इस मुकाबले को बना सकते हैं. 6 में 6 और जुड़ जाएंगे. टोटल रन बने हैं 12, 2 विकेट के नुकसान के ऊपर. और चलिए आगाज करते हुए सेकंड पावर प्ले में बल्लेबाज विलिन सुरते. इस बार भी बड़ा शॉट है, ये जाएगी मिड विकेट को क्लियर करती हुई. बैक टू बैक विलिन सुरते के बल्ले से. इट्स अ बिग 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 हिट. घाबरला मला घाबरला काली काली आखी गोरे गोरे का तिखी तिखी नजरें. धन्यवाद डीजे. विशाल जैसे महत्वपूर्ण गेंदबाज के ऊपर 2 ये कड़े शॉट लगाते हुए 2 छक्कों की मदद से पारी आगे रफ्तार से बढ़ती हुई. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 रन बने हैं. जीत का 72 रनों का लक्ष्य है. ऊपर से 2 बॉल की पेनल्टी गावदेवी पेट टीम को मिली है. और ऐसे हालातों में जानते हैं कि गेंदें अब कम है, यानी कि कुल मिलाकर अब 20 गेंदें महज बची है और 54 रनों की अभी भी आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए. प्रेशर डालते हुए इस ओवर में गेंदबाज के ऊपर क्या होना है, ट्रिक छक्कों की कर पाएंगे. चलिए इस बार घुमा दिया था उंगलियों को. बड़ा शॉट, इतना जोर से निकल बल्ला घुमाया था कि एक बार बल्ले पर लगती तो शायद बड़ा ही शॉट निकलता. लेकिन उतने ही चालाक गेंदबाज है विशाल, इतनी आसानी से मौका भी दे नहीं देंगे. लेकिन चलिए 2 छक्कों के बाद ये डॉट बॉल की समाप्ति. अब समीकरण बदलता हुआ. गेंदे है 21 और जीतने के लिए तो 2 बॉल की शायद पेनल्टी है, वो भी माइनस होंगे. तो चलिए यहाँ पर अपील की गई थी, अपील में इतना विश्वास नहीं था, तो बिल्कुल यहाँ पर 1 रन मिलेगा लेग बाइज के तौर पर. 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है. स्कोर कार्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान के ऊपर 19 रन. शुरुआती बल्लेबाज थे ना हर्षल मात्रे और नितेश मात्रे मात्र सस्ते में लौटे और विलिन सुरते अपने पारी को बिल्कुल संभालते हुए 19 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. लेफ्ट हैंडर बल्लेबाज सुनील को आप देख सकते हैं, अच्छी खासी बल्लेबाजी कर लेते हमेशा, लेकिन आज मौका मिला है 4थे नंबर का. जो सलामी बल्लेबाजी के लिए हमेशा आते थे, लेकिन आज 4थे नंबर की बल्लेबाजी. जल्दी खींच लिया इस गेंद को, हवा में तो जरूर है. फील्डर कैच लिया था लेकिन कैच ये छूटा है और सीधा गेंद जाती हुई मिड विकेट सीमा रेखा पार. 6 रन. तो धन्यवाद डीजे. बिल्कुल 6 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 25. ये बड़ा ओवर साबित होता हुआ कुटारी टीम के गेंदबाज की ओर से. लगभग इस ओवर में देखा जाएगा तो ये छक्का नंबर आता हुआ 4था. विशाल का ओवर काफी महंगा साबित हुआ और इस ओवर में विशाल के रन आए टोटल 25 और इसी 6 की मदद से इस बड़े ओवर के साथ गावदेवी पेट 11 टीम ने किया है कमबैक, क्योंकि 12 गेंदों का खेल हुआ है समाप्त. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर टोटल 31, लॉस ऑफ 2 विकेट. अब जीतने के लिए महज 16 गेंदें और 41 रनों की जरूरत.
दर्शकों का मनोरंजन, साथ में संकेत खोंडे का बाला डांस, चुपचाप के कैमरा भी उनकी तरफ मारना चाहिए जब वो मूड में रहते हैं। तो चलिए यहाँ पर मुकाबले में टॉप गियर डाला है, जहां पर 72 रनों का सबसे हाईएस्ट टोटल खड़ा कर दिया है चैतन्येश्वर 11 खुटारी टीम ने, लेकिन उनके ही सामने सेकंड ओवर में 25 रन ठोके, अब चाहिए 16 में 41। पहली गेंद फुल टॉस थी, मेरे ख्याल से बैट के निचले हिस्से में शायद ये गेंद लगी है। अगर इट्स मिडल परफेक्ट होता तो शायद ये सीमा रेखा पारी होती। विलीन सूरतें थोड़ी सी परेशानी बन रही है, सुनील जैसे बल्लेबाज थोड़ी सी परेशानियां बन रही है और इन दोनों खिलाड़ियों के बीच में एक अच्छी साझेदारी बनती हुई। अब गेंदें बची है 15 और मेरे ख्याल से जीतने के लिए चाहिए 41 रनों की जरूरत। गेंदबाज तैयार, अच्छी गेंदबाजी, चलिए ऑफ स्टंप की लाइन रखने का प्रयास गेंदबाज के द्वारा। स्क्रीन के ऊपर आपको जो गेंदें एक्स्ट्रा दिख रही है उसमें से 2 आप माइनस कीजिए, क्योंकि 2 बॉल की पेनल्टी दी गई है। नहीं तो आप सोचेंगे शायद अब कमेंटेटर अलग बोल रहा है, स्क्रीन के ऊपर अलग दिख रहे हैं, तो वो माइनस है 2 बॉल और स्क्रीन के ऊपर आपको जरूर दिखा जा रहा है। तो अब समीकरण बदलेगा, अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से इस ओवर की 4। लगातार बीट होते हुए खराब क्रिकेट में कहूंगा। 3 गेंद में क्या कमाल की वापसी की है गेंदबाज ने। 22 का इशारा अंपायर का, 1 रन कंप्लीट, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 32 रन। जीतने के लिए अभी भी चाहिए मेरे ख्याल से 40 रनों की आवश्यकता बची हुई। 13 गेंदों में ये रन चाहिए। जबरदस्त यहां पर गेंदबाजी का विश्लेषण करते हुए, अगर 2 बॉल की पेनल्टी मतलब सोचिए संदेश, 2 छक्के होते हैं, 12-10 की पेनल्टी भी हो सकती है, क्योंकि 2-2 जगह खेलती है, आधा घंटा 1-1 घंटा। अगर टीम लेट आती है तो शायद पनिशमेंट उनको जरूर दिया जाता है। फुल टॉस बॉल ऑन साइड में पिक किया इस गेंद को, दूर से फील्डर आए थे, गुड फील्डिंग, 1 रन तो मुकम्मल। दूसरे की कोशिश, मामला जोखिम भरा बन सकता है और यहां पर देखिए अंपायर की उंगली हुई खड़ी और जो बल्लेबाज सुनील अच्छी खासी बल्लेबाजी कर रहे थे उनको मात्र लौटना पड़ा और ये झटका क्रमांक 3 गावदेवी 11 पे टीम को। बेकार फार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर रन की बात करेंगे तो 33 रन स्कोर कार्ड के ऊपर, 39 रनों की अभी भी जरूरत है। ये मुकाबला है ना, हाई स्कोरिंग मुकाबला है संदेश। जिस तरीके से रन बटोर रहे दोनों तरफ, पहले सत्र में आपने देखा कमाल की बल्लेबाजी देखने को मिली बल्लेबाज विशाल के द्वारा, और इस मैच में भी सुनील और विलीन के द्वारा शानदार बल्लेबाजी सेकंड इनिंग्स में। 39 की दूरी है, इस ओवर की शेष 2 गेंदें बची है। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज नीलेश तैयार, आते ही बड़ा शॉट खेला है लेकिन हवाए खिलाड़ी, मौका बनेगा विवेक गेंद के नीचे, बढ़िया कैच पकड़ा और इसी के साथ लगातार लगता हुआ ये लगातार 2 गेंदों के ऊपर दूसरा झटका। पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, एक षटकार मारून दाखव भावड्या मला, एक षटकार मारून। धन्यवाद डीजे। कप्तान के पारी का बिल्कुल अंत होता हुआ 0 पर लौटे। अब नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए आते हुए कल्पेश आते हुए बल्लेबाजी के लिए। थोड़ी सी मुश्किल स्थिति, विलीन सुरती अभी भी नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं, जिनके ऊपर टीम काफी निर्भर रहती है और वही बल्लेबाज इस वक्त नॉन स्ट्राइक एंड पर खड़ा है। और हो सके चैतन्येश्वर 11 खुटारी टीम की गेंदबाज की ज्यादा से ज्यादा विलीन को नॉन स्ट्राइक एंड पर रखे और तभी तो उनके गेंदबाजों का हित होगा। गेंदबाजी के मार्ग पर फिर से एक बार गेंदबाज तैयार, आते ही शॉट खेला है बड़ा, जो भी आता है बड़े शॉट खेलने में तब्दील होता है और इस बार गेंद को फेंक दिया सीमा पार। जो दबाव था वो दबाव को थोड़ा सा हटाते हुए आता हुआ ये मैक्सिमम हिट 6 रन और 6 रनों की मदद से ओवर नंबर हुआ समाप्त। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 39 रन। अब रनों और गेंदों के बीच में फासला, आखिर की 10 गेंदें 33 रनों की आवश्यकता, यानी कि टोटल 2 ओवर 12 गेंदें फेंकनी थी। 2 बॉल की पेनल्टी है तो निश्चित तौर पर 10 ही गेंदें उनके पास होगी और इन 10 गेंदों में बनाने हैं टोटल 33 रन।
केला या संघामधून जो संघ जिंकेल आणि नागझरी क्रिकेट संघ या संघामध्ये सामना खेळवला जाणार आहे. तो जय अंबिका 11 नागजरी टीम के कप्तान आइए. तो समीकरण बदलेगा. 5 गेंदें बची है और जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता. जी हां, अभी भी मुकाबला छोड़ा नहीं है गावदेवी 11 पे टीम ने. इस बार टप्पे को थोड़ा सा पीछे रखा था. डॉट बॉल की समाप्ति और इसी के साथ ओवर नंबर कंप्लीट हुआ. टोटल 14 और 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है 47 रन. जीतने के लिए 4 गेंदें और 25 रनों की आवश्यकता. कीमत पानी की नहीं होती मेरे दोस्त, प्यास की होती है. कीमत मौत की नहीं, सांस की होती है. कीमत चौके छक्के की नहीं, कीमत यहाँ से मैच जीतने की होती है. धन्यवाद डीजे. देखिए टोटल विलीन सुरते के बल्ले से 2-3 सुल्तानी छक्के जरूर देखने को मिले, लेकिन विलीन सुरते ने टोटल डॉट बॉल खेली है 8. हमारे बबली जो साथी स्कोरर जानकारी बताते हुए विलीन ने 8 गेंदें डॉट खेली है. इन 8 में से 2 भी छक्के विलीन के बल्ले से आते ना तो एक राहत की स्थिति में होती मेरे ख्याल से गावदेवी 11 पे टीम. अब तो 4 गेंदों में चाहिए 25 रनों की आवश्यकता. 4 छक्के भी आएंगे तो 1 रन से यह मुकाबला परास्त होना पड़ेगा, लेकिन मैजिकल ऐसा कोई होगा चमत्कार जो बिल्कुल बचा सकती है. आने वाले 17 फरवरी से बिल्कुल नेरे के मैदान के ऊपर क्रिकेट का कुंभ मेला लगेगा. जीतू 11 जय हनुमान नेरे टीम की ओर से एक नाइट टूर्नामेंट का जबरदस्त आगाज होगा, लेकिन इस बार हवा में गेंद सीधा फील्डर के हाथों में और किरण मात्रे द्वारा कोई गलती नहीं. विकेट 5वां गिरता हुआ गावदेवी पे टीम का. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो इसे जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो इसे जाना. धन्यवाद डीजे. चले नए बल्लेबाज आते हुए रुपेश मात्रे. तो नागझरी जय अंबिका नागझरी टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि आपका कप्तान हमारे कमेंट्री बॉक्स में तुरंत भेजिए. किरू शेल के इनका भी शुभागमन हो चुका है. किरू आपका स्वागत है. स्टाइलिश क्रिकेटर है और इस मैदान के ऊपर हमेशा प्रैक्टिस करते रहते हैं और उनका भी मुकाबला शायद देखने को मिलेगा. तेज तर्रार बॉल डाली थी. एलबीडब्ल्यू की अपील और इस अपील को स्वीकार अंपायर ने और बल्लेबाज होंगे आउट. धन्यवाद डीजे. ओ माय गॉड, आज तो बहुत खतरनाक टीम बनी है चिंचोली टीम की, क्योंकि मेरे ख्याल से प्रहलाद सेल की टीम इन एक्शन में नजर आएंगे. ये हार्दिक पांड्या है चिंचोली टीम के. तो आज टीम काफी तगड़ी बनाई है, मजा आएगा मुकाबले में देखने के लिए. तो अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से टोटल 2. चलिए अच्छी गेंद ऑन साइड में इसे ड्राइव किया दिया है. गैप में गेंद लेकिन मिलेगा यहां पर चौका. देर बहुत हो चुकी है. ये पहले बड़े शॉट आते हैं तो इस मुकाबले में पूरी तरीके से कमबैक कर सकती थी. अब 1 गेंद बची है और बहुत लंबे मार्जिन से यह मुकाबला हार के कगार पर नजर आती हुई. वेरी गुड बॉलिंग रही बीच में गेंदबाजों की और कमाल का बल्लेबाजी का पहले सत्र में परफॉर्मेंस रहा और कहीं ना कहीं छोटी छोटी गलतियां हुई गावदेवी पेट टीम की ओर से. चलिए क्रॉस द लाइन के अलावा डीप बैकवर्ड स्क्वायर की तरफ फील्डर तैनात है और मेरे ख्याल से ये मुकाबला गवा चुकी है गावदेवी पेट 11 टीम. हार्ड लक, लेकिन आरसीसी पेट की टूर्नामेंट के लिए आपको बेस्ट ऑफ लक. वहां जाकर आप अच्छा परफॉर्मेंस करें. संजय भोईर आइए, आपका हम स्वागत करते हैं पनवेल प्रीमियर लीग में, जिनके माध्यम से काफी दमदार योगदान, एक अच्छे कमेंटेटर, अच्छे दमदार सपोर्टर है चैतन्य 11 खुटारी टीम के, तो उनका भी हम स्वागत करते हैं. तो चलिए टॉस किया जाएगा. कैप्टन आइए खुटारी टीम के और मैन ऑफ द मैच के हीरो बनेंगे विशाल, जिन्होंने 39 रनों की शानदार पारी के लिए अपने टीम के लिए, भले ही गेंदबाजी में थोड़ी सी महंगे गेंदबाज साबित हो, लेकिन बल्लेबाजी काफी दमखम दिखाया. नंबर पर आए थे तीसरे और 39 रनों की नाबाद, माफ कीजिएगा 11 गेंदों में 39 की पारी खेली और वो खिलाड़ी बने मैन ऑफ द मैच के हीरो. और टॉस के लिए भी आइए